नमस्कार, तनुजास रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया शेवयाची खीर। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 ग्लास दूध, शेवया, साखर, ड्राय फ्रुट्स, सुंठ, वेलदोडे, तूप। सर्वप्रथम आपण ड्राय फ्रुट्स कट करून घेऊया। सर्व अशा प्रकारे ड्राय फ्रुट्स कट करून घेतलेले आहेत। आता आपण वेलदोडे आणि सुंठ बारीक करून घेऊया। अशा प्रकारे वेलदोडे आणि सुंठ बारीक करून घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया। ड्राय फ्रुट्स तुपामध्ये भाजून घेऊया। कढई गरम झालेली आहे। थोडंसं तूप घालून घेऊ। त्यामध्ये सर्व ड्राय फ्रुट्स भाजून घेऊया। अशा प्रकारे ड्राय फ्रुट्स भाजून घेतलेले आहेत। नंतर आपण तुपामध्ये शेवया भाजून घेऊया। हे जरा ब्राऊन होऊपर्यंत शेवया चांगल्या भाजल्या की काढून घेऊ। शेवया 1-1.5 मिनिटानंतर भाजून झालेल्या आहेत। आता हे आपण वाटीत काढून घेऊया। आता कढईमध्ये दूध ओतून घेऊ। दोन मिनिटं दूध गरम झाले की त्यामध्ये आपल्या गोडीप्रमाणे साखर घालून घेऊया। दूध गरम झालेलं आहे। आपल्याला हवे तेवढ्या गोडीप्रमाणे साखर घालून घेऊ। अशा प्रकारे दूध साखर वितळलेले आहे। आता आपण शेवया घालून घेऊया। हे सर्व ड्राय फ्रुट्स, वेलदोडे, सुंठची पेस्ट 1-2 मिनिटं कमी गॅसवरती शिजवून घेऊ। अशा प्रकारे शेवयाची खीर तयार झालेली आहे। ही आपण चपाती सोबत खाऊ शकतो। धन्यवाद।